एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हार तुला नवरत्नाचा ज्याने किने घातला, अरे पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला. नाही, मोत्याचा हार दिला, फोडून टाकले मोती, दाताने कळकळ फोडून टाकले. हे नाही पाहिजे म्हणे आई. काय पाहिजे तुला? हे पाहिजेच नाही म्हणे आपल्याला. हे पाहिजे असतं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो मी. नाही, तुकाराम महाराजांनी त्यांच्या सावकारीच्या वह्या कुठे बुडवल्या? इंद्रायणीत बुडवल्या ना. दुष्काळ आला होता, त्या दुष्काळामध्ये अन्नान्न करत होते गरीब लोक, पडून असे काही लोक मरत होते, ढोरं मरत होते, पाणी नाही. तुकाराम महाराजांचं मन अगतिक झालं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देवा काय झालं बाबा म्हणे, हे माझ्यासारख्या खराब माणसामुळे झाले म्हणे. म्हणून महाराजांनी पूर्ण त्या वया बुडवून टाकल्या. अशा पाण्यात वया बुडवलेला माणूस शिवाजीचा नजराला ठेवणारच कसा आहे? ज्यांनी वया बुडवल्या पाण्यामध्ये, भिकारी पण दारिद्र्य पण स्वीकारलं, नजराला ठेवल नाही. त्याची पत्नी कशी होती जी पहा तुम्ही, एका शब्दामध्ये पूर्ण जवाहरात गळ्यातले काढून टाकले नवऱ्याने म्हटल्याबरोबर. आणि आमच्या बाया असत्या तर मोठे आले का शहाणे. नाही, तुम्ही नुसते करत राहा तिथं, हरिमुखे म्हणा देवाची हे द्वारी. एकच शब्द म्हणला म्हणे, आवले हे काही तुझं, हे गौरगरीब जनतेचं आहे. काळा म्हणे सगळं ते त्या संतूच्या त्या मुलीच्या सगळ्यांचे कपडे सगळे गाठुडे बांधले, फाटके घाला म्हणे, दानकळं घाला म्हणे, चिंध्याचे कपडे घाला म्हणे. नवऱ्याच्या एका शब्दावर त्या पत्नीने पूर्ण कपडे पूर्ण आभूषणं गाठोळ्यात बांधले. गाठुड्या घेतल्या तुकाराम महाराजांनी आपल्या हातात. त्यावरची त्या महाराजांच्या सरदाराला म्हणते, हे माझं राजा आहे, त्याला देऊन टाका म्हणते. त्यांना सांगा म्हणते की मी खूप खुशी आहे, मी खूप सुखी आहे. तुकारामासारखा सुखी बरे झाले देवाडे, देवा निघाले दिवाडे. बरे या केशवे सुखी केले. पुतळा आहे आपल्याकडे. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा आहे. रोज सकाळी कोण पाहते का त्याच्याकडे? नमस्कार करता का जाता जाता? ज्याच्यामुळे आपण त्या कापसाचे बोंड काढत आहोत ना, कापसाच्या बोंडातून कापूस काढत आहोत, त्या माणसाची बाबू सगळं, त्या माणसाने आपल्या जीवनामध्ये केलेल्या त्यागामुळे आज आपल्याला ह्या शेत्या वाड्या जमिनी मिळालेल्या आहे. नाही तर आपल्यावर कोणाचं राज्य असतं याचा तुम्ही विचार करा, आहे की नाही? हां, रोज नमस्कार केला पाहिजे त्या माणसाला, रोज. एवढा तू म्हणे जाणता राजा, तुझ्यामुळे आम्ही सुखी आहो. तुझे कुठलेच तुम्हाला काही पाहिजे असेल ना म्हणे राजाला, तर आम्ही जमा करून देईल म्हणे, लोकांना सुखी करण्यासाठी. हा नजराना मला नको. राजाला सांगा म्हणे का तुमचा तुकाराम सुखी आहे. परत केला हो नजराना, परत करून टाकला ना. आम्ही कसे आहो, हुंडीचे 5 लाख घेतो, पोरासाठी गाडी पाहिजे, फटफटी पाहिजे, मोठावाला टी व्ही पाहिजे, 34 इंचाचा चोपडावाला मोबाईलही पाहिजे, घडी पाहिजे. अरे अरे अरे. आणि तिकडे घरी फोटो कोणाचा आहे? बाजीराव महाराजाचा. इकडे सद्गुरू अनंत महाराज. आलमारीमध्ये ज्ञानेश्वरी ग्रामगीता ठेवून आहे. कुठं चाललं बा? घात करतो आपण आपला. नाही, म्हणून महाराज म्हणतात, हे अंदर नारायण सोया रे. अंतःकरणामध्ये नारायण आहे, त्या नारायणाला ओळखा. तुकाराम महाराजांच्या त्या वह्या जेव्हा पाण्यात बुडवायला काढल्या होत्या मंबाजीने आणि रामेश्वर भट्टाने, तेव्हा सर्वात जास्त दुःख कोणाला झालं माहीत आहे? कोणाला झालं माहीत आहे का? जेव्हा त्या वह्या महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्या जेव्हा बुडवायला नेल्या रामेश्वर भट्टवान मंबाजीने, तेव्हा सर्वात जास्त दुःख कोणाला झालं माहीत आहे का? नाही, त्यांच्या पत्नीला झालं. त्या वया सगळ्या वया जमा केल्या आणि त्या बुडवायला गेल्या, तर ती बाई आडवी झाली. तिने ते धरल्या, तिला खाली पाडली हो अक्षरशः त्या लोकांनी. तिला खूप दुःख झालं. मी म्हणे माझ्या ह्या तुकारामाला मोकळा सोडला म्हणे, संसार मी केला समाजासाठी. कोणासाठी? समाजासाठी मोकळा सोडला म्हणे मी. आणि एवढे मोठे म्हणे वया बुडवासाठी निघाले. मी जपून ठेवले म्हणे एक एक पान. आज 4,500 त्यांचे अभंग आपल्यासमोर आहे. मी एक एक पानासाठी लढली म्हणे आयुष्यभर. आणि हे बुडवाले निघाले म्हणे माझ्या बुवाचे. सर्वात जास्त दुःख तिला झालं. आपल्याला होते का? तुम्ही तुकाराम गाथा वाचत आहे, पहा चांगली गाथा वाचून. एक एक अभंगाचा अर्थ लावा. कसे अर्थ लिहिले त्यांनी, कसे जीवन जगले, बहुमोलाचे आयुष्य.
विषय केला नाश, अरे नाही ओळखिले सत्या, तेने केली ब्रह्महत्या. सत्य जीव आहे, शरीर सत्य नाही आहे. जीव सत्य आहे, आत्मा सत्य आहे. अरे कृष्णाचाची मामा कंस, एक देव एक राक्षस, मुडी पाहता वंश एक, परिभेद कला कलेनी. रावणे कला संपादिली, नाना नाना विद्या प्राप्त करून घेतली, खूप काही प्राप्त करून घेतलं, परी ती पचविता नाही आली. उपभोगाची भावना वाढली, कला तीच अवकला झाली जीवना माझी. पहा तुम्ही आचार प्रबल्य वाचा, ग्रंथ तर वाचा ज्ञानेश्वरीचे. रावणाने एवढी मोठी कला संपादन केली, त्या कलेचा त्याला काहीच फायदा झाला नाही, कारण उपभोगाची भावना वाढली, उपभोग वाढला. म्हणून महाराज म्हणतात तुकड्या मने आत्महिरा, 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 तुकड्या मने आत्महिरा. कामे केला रे मातेरा, कामे केला रे मातेरा. आत्महिरा, जीव हिरा बापो, दुसरा हिरा कोणताच नाही. सोनं नाही, चांदी नाही, आपल्या शरीरामध्ये असलेला आत्मा हाच हिरा आहे. पण या हिऱ्याचा आपण कामनेने, क्रोधाने, लोभाने मातेरा करून टाकला. कामे केला से मातेरा, कामे केला से मातेरा. कामे केला से मातेरा, कामे केला से मातेरा. कामे केला से मातेरा, कामे केला से मातेरा. तुकड्या मने आत्महिरा, तुकड्या मने आत्महिरा, तुकड्या मने आत्महिरा. तुकड्या मने आत्महिरा. कोणता हिरा? आत्मरूपी हिरा. काय केलं त्याचं? कामे केला से मातेरा, माती करून टाकली आपण जीवनाची बाप. म्हणून या रूढी परंपरापासून, या मनाच्या व्यवहारापासून, चुकीच्या समजीपासून, मन मानेल तशा सुख वाटते अशा कर्मातून दूर गेलं पाहिजे आपण. सुख फक्त एकाच ठिकाणी आहे, फक्त सत्संगात. आपल्या जीवनामध्ये समजा सत्संग नसेल तर आपलं जीवन काहीही कामाचं नाही आहे. एका गुरुचे 3 शिष्य होते. जाता जाता सांगतो तुम्हाला, वेळ बराच होत आहे. 3 शिष्य होते. त्या 3 शिष्यांनी विद्या प्राप्त केली गुरुकडून. आणि ती विद्या एवढी अचाट विद्या होती का ते कोणाकडूच नव्हती. त्यांनी 12 वर्षे विद्या प्राप्त केली. विद्या प्राप्त करून गुरुच्या घरून ते परत येत होते. विद्या प्राप्त केली. विद्या सभी कर प्राप्त, मत पांडित्य का अभिमान कर, अभिमान विद्या का बुरा, इसका सदा तू ध्यान धर. विद्या चांगली आहे, कला चांगली आहे, पैसा चांगला आहे, पण अहंकार खराब आहे. नाही ओळखिले सत्या, सत्य ओळखलं पाहिजे. आपण काहीच नाही या जीवनामध्ये. ते 3 जण आले. येता येता त्यांना घनदाट जंगल दिसलं. त्या घनदाट जंगलामध्ये आंब्याच्या झाडाखाली एका जनावराचे हाडाचे तुकडे पडून होते. हाडं पडून होते. आणि ते 3 जण होते. बापू म्हणे आपण विद्या तर शिकली म्हणे गुरुकडून, पण आपण विद्या पूर्ण झाली हे कसं समजायचं म्हणे आपण. कसं काय समजायचं म्हणे, प्रयोग करू म्हणे आपण. गेले तर पाहते हाडं. अरे हे हाडं पडून आहे. पाय म्हणे तुझ्याकडं हाडं जमा करायची विद्या आहे म्हणे. हाडाचा सापळा कसा तयार होते याची विद्या आहे. करतो म्हणे मी. त्यानं सुरू केलं तिकडून, हाक मारू भूक मारू, तुम्ही येला तर मी काय करू, असं काहीतरी सुरू केलं त्याने. केल्याबरोबर तिथं हाडाचा सापळा उभा झाला. आता तो होता वाघाचा. सापळा कायचा होता? वाघाचा होता. अरे आपल्याला विद्या आहे म्हणे आपल्याकडं.
काही चिंता नाही म्हणे. आता दुसऱ्याला विद्या होती त्याच्यामध्ये मांस भरायची. मांस त्याने जो हाक मारू फूक मारू ते केलं, त्याच्यात मांस भरलं. मांस भरलं तर तिसरा जो होता त्याच्याकडे विद्या होती, त्याच्यामध्ये जीव टाकायची. तो म्हणे बापू म्हणे हे हाड तर जमा केले म्हणे आपण, पण हे लिकाचं निघाला म्हणे वाघ. याच्या समजा जीव टाकला म्हणे तर आपलं कसं होईल म्हणे. आपलं काय भास आहे का म्हणे. एवढी 12 वर्षाची विद्या आहे म्हणे आपली. अरे पण कसं रे जीव टाकणारा. जीव टाकतो म्हणे मी, पण यानं खाल्लं तर हे लेखाचं मरू नये, हे चांगलं लई दिवसाचं भूक असेल म्हणे हे. अरे टाकून तर पाय म्हणे, दुसरा मंत्र चालू म्हणे आपण. अरे नाही रे बाबा, अरे नाही करता करता त्याला नेलं आणि त्याने हाकमारू भुकमारू केलं आणि त्याच्यात जीव टाकला. टाकल्याबरोबर वाघाने डरकाळी फोडली. डरकाळी फोडल्याबरोबर तिघाचे वणके धरले. तो वाघ असोय नाही. विद्या शिकली बापू आपण, पण गर्व अहंकार विद्या कुठं वापरायची, ज्ञान कुठं वापरायचं, संताच्या वचनानुसार सगळं शिकवलं. पण सद्गुरूकडून त्यांनी नम्रतेची विद्या, सद्गुरूकडून त्यांनी विवेकाची विद्या नाही शिकली, मंत्र शिकले. तसंच आपलं आहे. आपण प्रपंच शिकला, लग्न कसे जोडायचे, बारसे कसे करायचे, माउंद्या कशा करायच्या नाही, लग्न कसं मोडायचं हे आपल्याला येते नाही. बारसे करतो, माउंद्या करतो. नेहमी फोन करतो आमच्या डोके सरांना, सर कार्यक्रमाला नाही आहेत का. येत होतो भाऊ, पण आता थोडंसं तेरवी आहे एकच. गोपाळ भाऊ येत होतो भाऊ, पण आता ते आमची मोठी बाई आहे, तिच्या पोरीला पोरगी झाली. आता तिचं करा बापो, हो बारसं करा, माउंद्या करा, लग्न करा, सगळं करा बापो. नाही असं नाही, चांगली गोष्ट आहे, पण विद्या कामी आली पाहिजे. विद्येनं जीव नाही गेला पाहिजे. आपण शिकलेल्या विद्येनं आपले जीवत जात आहे. तुम्ही पहा का नाही, विचार करून जात आहे का नाही. हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आता मी राजाच का नाही आता आजचा कीर्तनकार म्हणजे. मी म्हणतो होतो हो, मी म्हणतो ना, असं नाही. विचार करा तुम्ही. आपण जे विद्या शिकलो लहानपणापासून, आईवडिलांनी शिकवली, समाजाने शिकवली, शेजारच्यांनी शिकवली, बाजूच्याने शिकवली, या विद्येने आपण घात करत आहोत आपलं की सुंदर जीवन जगत आहोत. घात करत आहोत. त्या तिघांनी विद्या शिकली पण घात केला बापो, जीव चालले गेले. अशी विद्या कोण्या कामाची. जीवन जगत आहोत आपण. आपले मुलं डॉक्टर होत आहे, इंजिनियर होत आहे, वकील होत आहे. या डॉक्टर, वकील, इंजिनियरचा फायदा समजा सामान्य माणसाला होत नसेल तर त्याची विद्या कोण्या कामाची. कोणत्या कामाची विद्या. आपल्या गावातला शिकलेला पोरगा, आपल्या गावातला शिकलेला शिक्षक, आपल्या गावात शिकलेला इंजिनियर, डॉक्टर आपल्या गावात कामी येत नसेल तर का करतं अशा विद्येचं. विद्या सभी कर प्राप्त मत प्रांडित्य का अभिमान करे. अभिमान करून या विद्येचा आपण चुकीचा वापर केला बापू आपल्या जीवनात. म्हणून झालं ना भाऊ, आता जाता जाता काऊन तू असं करत आहे. झालंच आता, आम्ही बंद करतो नाही. म्हणून महाराज म्हणतात, रामी रामदास म्हणे भूलू नका मूर्खपणे. काय म्हणतात रामदास स्वामी, मूर्ख होऊन भूलू नका, मूर्ख होऊन व्यवहार करू नका, मूर्ख होऊन कसे जीवन जगू नका. डोळे उघडे ठेवा बापो, चांगलं जीवन जगा, तिरस्कार करू नका. आपल्या घरी असणारा आपला जीव, अज्ञानी जीव नाही, त्याच्या एका शब्दाने आपल्याला राग येते. येते की नाही राग. मग त्याचा राग धरून जीवन जगायचं का समजीनं जीवन जगायचं. राग धरतो त्याचा आपण. आपला गुरु भाऊ, आपली बहीण, आपल्या घरचे लोक. कधी कधी माणूस की नाही कामानं थकून येते. घरातला माणूस दिवसभर कापसाला जाते, कापसाच्या बोंडातून कापूस फुटला नाही, लावलेले पैसे निघाले नाही, बिचारा त्रासून जाते. घरी येते आणि चिडचिड करते. करते ना, चिडचिड करते. तर घरच्या बाईनं काय करायचं. घरच्या बाईनं काय करायचं माहिती आहे का. थंड फ्रीजचं पाणी आणायचं, थंडगार. त्यांना बसवायचं सोप्यावर, त्यांना पाणी पाजायचं. मायेनं त्यांच्या पाठीहून डोक्यावरून हात फिरवायचा. काळजी करू नका, कापूस नाही झालं तर मी भांडे घासील पण उपाशी नाही राहू देणार. हे घरच्या बाईचं काम आहे. आणि माणसाचं काम काय आहे. बाई आपली दिवसभर काम करत राहते. आपण घरी आलो चिडचिड नाही करायचं. आपण घरी आलो का असे आपण असे काही करतो का ते पुरं घरच आपण चालवतो.
असंच वाटते आपल्याला माणसाला. आपण नाही चालू भाऊ, रथाला 2 चाकं आहे. बंडीचे चाकं किती आहे? 2. एक चाक थांबलं तर दुसरं चाक चालते का? नाही. पती पत्नी नाही, स्त्री पुरुष, हा 2 रथाचे चाकं आहे ते. परस्पर सहाय्यक निके, गाव नांदेल स्वर्गीय सुखे, राष्ट्रसंत म्हणतात. स्त्री पुरुष रथाची चाकं आहे. ज्यांनी ज्यांनी संतांचा अनुग्रह घेतला, जे संताला मानतात त्यांनी आपलं घर स्वर्गासारखं करा. आपापल्या प्रपंचाचा घात करू नका बापो. रागाने तमाने कोणाला 2 लावून देऊ नका, पटकन बोलून देऊ नका. विचार करा, आपलीच बाई हो, दुसऱ्याची बाई हो, आपलाच मुलगा आहे, आपलाच काका आहे, आपलाच मामा आहे, आपलाच गुरुभाऊ आहे. त्याच्याजवळ अज्ञान होतं म्हणून अज्ञानानं तो बोला. अज्ञान तर ओळखा, आपण ज्ञानी आहो ना. नाही, आमचे बाबाजी नेहमी म्हणते, डुक्कर सामोरून धावत आलं तर आपण काय करायचं? साईड द्यायची का आपणही डुकरावर धावत जायचं? डुक्कर मरण का आपण मरण? आपण तिकडून डुक्कर येतं नाही, हाय डुकरावर जाते आणि पुरा चिरफार कडून दवाखान्यात भरती होतो आपण. पुढचा माणूस डुकरासारखा धावत येत आहे ना, अलग होऊन जा. तो जाते झाडावर आदळते आणि चुपचाप खाली बसते. अरे राग हो माणसाचा, तम होय, 4 चौघात बोलून देते, लावून देते. शांती ठेवा, घात करू नका एकामेकाचा बोलण्याने वागण्याने. बाजीराव महाराजांचे शिष्य आपलेच हो, अनंत महाराजांचे शिष्य आपलेच हो. बाजीराव महाराजांचे असं करू म्हणते, हे म्हणते तसं नाही करू. आज एकामेकाचं सांभाळून घ्या बापो. तेही संत असो, हेही संत असो, ते एकामेकासोबत नाही भांडले, आपण काहून भांडतो? एकामेकाचा घेऊन चाला, एकामेकाला माना, एकामेकाचे हृदय जाणून घ्या. नाही तर का शिकून फायदा? रामी रामदास म्हणे, भूलू नका मूर्खपणे. रामदास स्वामी अगतिक होऊन सांगत आहे आपल्याला, बाबा रे चांगले कर्म करा, भांडू नका. आपल्या प्रपंचात आपल्या कुटुंबाच्या कुळधर्माला काडीमा फासेल असं घरातल्या मुला आणि मुलीने करू नये. आयुष्यभर बिचारा फाटकी बन्यान घालते, ठिकरे लावू शिवते, वावरात जाते, पण बरोबर नागपूरला पैसे पाठवते पोराला शिकवताना, पुण्याला पैसे पाठवतात मुलीला शिकवायसाठी, आणि ते तिकडे जाऊन 31 डिसेंबरची पार्टी करते आणि हा इकडे घरी शेंगा भाजून खाते. नाही, खरी गोष्ट आहे का नाही? आम्ही शेंगाच खातो, तो तिकडे पोरगा आपला जाते मस्त पार्ट्या. आता 31 डिसेंबर जवळच आहे. आणि तुम्ही असं नका समजू 31 डिसेंबरच्याच दिवशी भागवत एकादशी आली. खा आता काय खाता तर कॅलेंडर पहा तुम्ही, आहे बरोबर आहे. भागवत एकादशी आहे, का खाता पा. अशा एकादशान सण याव. 31 डिसेंबरला दिवाळी याव, 31 डिसेंबरला होळी याव, 31 डिसेंबरला गुरुपौर्णिमा याव. का खाता तर खा मग. अरे तो 31 डिसेंबरही आपला नव्हे, आपला काय माहीत आहे का? चैत्र पौर्णिमा, नाही गुढीपाडवा आहे का नाही? ते आपलं वर्ष हो, हे आपलं वर्ष नाही, हे इंग्रजाचं वर्ष होय. नाही, 31 जानेवारी येते आमच्याकडे. अरे 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 असे म्हणजे रात्री झोपू देत नाही जी, असे फटाके फोडते तरुण मुलं. अरे त्या 31 जानेवारीच्या दिवशी ग्रामगीता वाचा 12 वाजेपर्यंत, घडीचा काटा येतपर्यंत. होईल का? नाही होत. ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचली, घडीचा काटा 12वर आला का मग हरिपाठ चालू करा. पहा कसं जीवनात. तसं नाही पाहिजे आपल्याला. नाही, 2 पाव दटाव, मुर्गा कटाव और गरिबी हटाव, असं जीवन आहे आपलं. का करता अशा जीवनाचा बाप? असं जीवन कामाचं नाही आहे. म्हणून शेवटी संत लिहितात, सोडशील का माया माझी श्री पंढरी राया, तू पंढरी राया. सोडशील का माया माझी श्री पंढरी राया, श्री पंढरी राया. सोडशील का माया माझी श्री पंढरी राया, श्री पंढरी राया, श्री पंढरी राया, श्री पंढरी राया. काम क्रोध अन बत्स
सारे आले लुटवाया काम क्रोध है मत्सर सारे आले लुटवाया बुद्धीने वेष्टिला जीव हा बुद्धीने वेष्टिला जीव हा काय सांगू सखया काय सांगू सखया तुकड्या दासा तुझा भरवसा कोणी मज नाही तुकड्या दासा तुझा भरवसा कोणी मज नाही पुरा झाला विचार सारा गे पुण्या पायी विठ्ठला गे पुण्या पायी पुरा झाला विचार माझा गे पुण्या पायी श्री पंढरी राया श्री पंढरी राया श्री पंढरी राया श्री पंढरी राया राष्ट्रसंतांना अगतिक होऊन हे भजन लिहायला लागलं हो. त्रासून गेले महाराज सोडशील का बाया माझी श्री पंढरी राया काम क्रोधान मत्सर सारे आले लुटवाया बुद्धीने वेष्टिला जीव हा काय सांगू साकया तुकड्या दासा तुझा भरवसा कोणी मज नाही पुरा झाला विचार माझा घे पुल्या पायी देवा सद्गुरुनाथा आडकोजी महाराजा तुमच्या पायी घ्या हो. आता हा समाज हे जगणं ह्या समाजाचे रीतिरिवाज ह्या समाजाचे नियम मला जगू देत नाही माणूस होऊन. तुम्हाला जगू देत आहे का? जगू देत आहे नाही बापू. लग्न झालं तर लग्न काऊन नाही झालं? नाही झालं तर मुलगा काऊन नाही झाला? मुलगा झाला तर त्याचं लग्न काऊन नाही झालं? त्याचं लग्न नाही झालं तर तो नोकरीवर का नाही लागला? मग त्याला चांगली बायको कोण? एवढा चांगला पोरगा पण सावडीच मुलगी का केली? अरे कसा समाज आहे या? किती प्रश्न विचारते हो. किती शिकला मग मॅट्रिकच काऊन शिकला? 12वी का नाही झाली? मग ग्रॅज्युएशनच काऊन नाही केलं? नाही BEd केलं मग इंजिनिअरिंग काऊन नाही झाली? अरे अरे कसा समाज आहे? काहीच नाही करून काम क्रोध मत्सर सारे आले लुटवाया बुद्धीने वेष्टिला जीव हा काय सांगू सकया तुकड्या दासा तुझा भरवसा कोणी मज नाही गुरुशिवाय मार्ग नाही पुरा झाला विचार माझा घे आपुल्या पायी. आपल्या पायी घ्या म्हणते म्हणून चांगला जन्म आहे बापो. सुंदर शरीर आहे सुंदर माणूस देह जामे दोन सुंदर जन्म आहे. दोही प्रकार एक बुडे जगतमा और एक उतरे जगत पार. सुंदर मनुष्य जन्म आहे. एका कर्माने मनुष्य तरतो एका संगतीने तरतो आणि एका संगतीने बुडतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्संगाला कधी दूर सारू नका. या जन्मामध्ये ज्याला सत्संग लाभला त्याच्यासारखा परमभाग्यवान जीव कोणीच नाही आहे. आम्ही नेहमी सांगतो ज्या मुलाचा जन्म सत्संगी बापाच्या घरी होते त्याचे पूर्वकर्म तर चांगले होतेच पण त्याला बोनस पॉईंट मिळाले कारण बाप सत्संगी आहे. बोनस कबड्डी खेळतो ना आपण पूर्ण लोन बसल्यावर काय मिळते? बोनस मिळते. ज्याचे आईवडील सत्संगी आहे ज्याच्या घरात ग्रामगीता आहे ज्ञानेश्वरी आहे हरिपाठ आहे ते त्याला बोनस आहे. त्या मुलाला त्या मुलीला ती बाहेरून आली मुलगी नाही साखरकाराची मुलगी खडसेच्या घरी आली बाहेरून आली तिकडे काहीच नाही पण खडसेच्या घरी समजा तिला अध्यात्म मिळत आहे बोनस आहे तिच्यासाठी. तिने त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे सत्संगात बसली पाहिजे आईवडिलाची सेवा केली पाहिजे. त्या मुलाने सुद्धा आईवडिलाची सेवा केली पाहिजे ना. आपल्या घरचे कार्यक्रम बंद नाही झाले पाहिजे. मी नेहमी सांगत आहो हे आमचे चांदूरकर काकाजी आहे आमचे संतोष भाऊ आहे आमचे भाऊ सगळे लोक जे आहे मंडळी नाही का
हे लोक हे कार्यक्रम सुरू ठेवत आहे. आता यांच्या मुलांनी सुद्धा हे कार्यक्रम समोर असेच चालू ठेवा. त्याच्याशिवाय या जगात तरणोपाय नाही. येणारा काळ खूपच विचित्र आहे. तुम्ही काय पाहायला मिळणार नाही याचा विचारच करू नका तुम्ही. आता धोत्रवाले म्हातारे पाहिले, मग पैजमेवाले आले. पैजमा गेला, फुल पॅन्ट आला. फुल पॅन्ट गेला, जीन्स पॅन्ट आला. जीन्स पॅन्ट गेला, आता हाफ पॅन्ट आला. आता हाफ पॅन्टही किती दिवस राहते काही माहीत नाही. काय पाहायला मिळेल याचा काही भरोसा नाही. पोराला भूक लागली, आईला दूध पाजायचं आहे तर तिला पदर नाही आहे आईला आता मुलाच्या डोळ्यावर ठेवासाठी. हो, अशी काळाची फजिती आहे का पदर? नाही. आमच्या आया होत्या अशा घेऊन जायच्या मांडीवर. नाही, मुलाला भूक लागली, दूध पाजायची. दूध पाजताना पोराला पूर्ण झाकून ठेवायची. ते झाकून त्याच्यावर ऊन नाही पडलं पाहिजे आणि पुन्हा दीट नाही लागली पाहिजे. आहे का नाही? कशी तिची माया आहे. पोराला दीट नाही लागली पाहिजे, ऊन नाही लागलं पाहिजे. कसं सुंदर, किती सुंदर होती. तसेच आमचे संत आहे बापो. आम्हाला हृदयात घेते, जवळ घेते, ज्ञान देते, रागावत नाही. काय पाहायला मिळत आहे आपल्याला बापो. म्हणून हे कार्यक्रम चांगले सुरू ठेवा. आणि तुम्ही आमच्यासारख्या लोकांचे वचनं गोड करून घेता. आम्हाला हर्षोल्लासित करणारे छान कार्यक्रम करता, आमचं स्वागत करता. आम्ही परम भाग्यवान, आमची पात्रता नसून तुम्ही आम्हाला तो सत्कार देता. हे सगळं आमच्या गुरुबाजीचं, आमच्या गुरुमाऊलीचं आहे. त्यांच्या संगतीने राहतो. आमच्यात काही नाही काहीच नाही आहे. त्यासारखं जीवन जगा, संताच्या संगतीने राहा. आपला घात करून जीवन जगू नका, सुंदर जीवन जगा. म्हणून शेवटी संत लिहितात, मत कर मोह तू, मत कर मोह तू, हरी भजन को लाग रे, हरी भजन को लाग रे, हरी भजन को लाग रे. मत कर मोह तू, मत कर मोह तू, मत कर मोह तू. वदन दिए हरि गुण गाने को, वदन दिले हरि गुण गाने को, श्रवण दिए सुन ज्ञान रे, श्रवण दिए सुन ज्ञान रे. हरि भजन को मान रे, हरि भजन को मान रे. मत कर मोह तू, मत कर मोह तू, मत कर मोह तू. कहत कबीर सुन भाई साधो, कहत कबीर सुन भाई साधो, कहत कबीर सुन भाई साधो, कहत कबीर सुन भाई साधो. कंचन निपजत कार रे, कंचन निपजत खान रे, कंचन निपजत खान रे, हरि भजन को मान रे, हरि भजन को मान रे. मत कर मोह तू, मत कर मोह तू, मोह तू, मत कर मोह तू. म्हणून शेवटी कबीर महाराज म्हणतात, मत कर मोह तू, हरि भजन को मान रे. वदन दिए हरि गुण गाने को, श्रवण दिए सुन कान रे. हात दिए दान करने को, हात दान करासाठी दिले, तोंड हरीचं नाव घ्यायसाठी, कान ऐकासाठी. कहत कबीर सुन भाई साधो, कंचन निपजत खान रे. सोनं कुठून निघते? सोनं खाणीतून. कोणाच्या खाणीतून? म्हणून आहे जे जीव आहे, हा जो जीव संतांच्या खाणीमध्ये निपजतो. संताच्या विचाराची खाण
ती खान खोदत विद्या घोकत विद्या खोदत पाणी. खोदत चला अभ्यास करत चला. खान आहे बाप